एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, खासदारांची बैठक घेतली, त्यानंतर महाराष्ट्रात आले आणि ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह केलं आणि एका पार्टीने घोळ झाला. शिंदेंकडून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मदत केली आणि शिंदेंचा अख्खा गेमच फसल्याचं चित्र समोर आलं. नेमकं काय घडलं? फडणवीसांनी शिंदेंना सोडून ठाकरे आणि पवारांना का मदत केली हेच सांगतो. एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली होती. ते पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह करत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होती. या गोष्टीची कुणकुण लागताच ठाकरेंनी सावध होत आपल्या खासदारांची बैठक देखील घेतली. पण या बैठकीत खासदारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या चर्चा होत्या. पण फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मदत करत ऑपरेशन टायगरमधली हवाच काढून टाकली. या संदर्भातलं वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलंय. त्याचं झालं असं की मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या पक्षातले नेते हे कंबोज यांच्या पार्टीला हजर होते. आदित्य ठाकरे हेही तिथे गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. या पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगरची कल्पना दिली. पण फडणवीसांनी या ऑपरेशनला नकार देत ठाकरे आणि पवारांचा पक्ष फोडायला विरोध केला, अशी माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली. फडणवीसांच्या विरोधाने शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसल्याची चर्चा आहे. तर फडणवीसांनी विरोध करत थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मदत केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्या खासदारांची संख्या वाढवत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिंदेंना आता मोठा धक्का बसला, अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन टायगरला विरोध करत ठाकरे पवारांचा पक्ष फोडू दिला नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगर थंड झाले. इकडे भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांमध्ये देखील ठाकरे आणि पवारांचा पक्ष आता पुन्हा फोडण्याचं खापर आपल्या पक्षावर नको, अशी भूमिका आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्याची इच्छा असलेल्या खासदारांना त्यांनी वेटिंगवर ठेवलंय. पण या सगळ्यांचा मोठा फटका हा एकनाथ शिंदे यांना बसलाय. तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्य होती का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.